आत्ता आम्ही चाललेलो गणपती बाप्पा आणायला, कारण दुसऱ्या दिवशी गणपती येणार होते. म्हणून आम्ही एक दिवस आधी चाललेलो गणपती बाप्पा आणायला. तर चला आपण जाऊया गणपती बाप्पा आणायला. गावच्या ठिकाणी गणपती कार्यशाळा लांब असतात, म्हणून टेम्पोच लागतो. मग माझे एक काका होते, त्यांचा टेम्पो होता. मग ते टेम्पो घेऊन आले. तर हा आहे सडा. आमच्या सिंधुदुर्गामध्ये ह्याला सडा बोलतात. हा म्हणजे एकदम वरती असतो आणि तिकडनं सड्यावरनंच पुढे गणपती कार्यशाळा होती. इथे ती गाडी थांबलेली कारण ती बॉटल पडलेली. त्या काका हातात बॉटल घेऊन होते आणि ते बॉटलच खाली पडली. मग त्या काकाने गाडी थांबवली आणि मग काकांनी बोलवलं. आणि इथे बघा हे काय करतात गाई. तर ही बघा, हे आले गणपती कार्यशाळा. हे जे इथे आहे ही कार्यशाळा आहे गणपती बाप्पाची. तर आता इथे गाडी थांबली आणि हा बघा आमचा बाप्पा एकदम शांतपणे बसलेला. आणि इथे खूप बाप्पा होते. तर मी, दीदी आणि माझी देऊ आम्ही लोक फिरत होते. बाप्पा होते सगळे खूप सारे. बघून तर किती मस्त वाटलं. तर ही दुसरी साईड होती, ते पण बाप्पा खूप सारे होते. मग आम्ही इथे फिरलो आणि मग विचारले कोणाकोणाचे बाप्पा आहेत. ते काय काय आमच्या घराच्या बाजूचे होते. आणि हा आमचा बाप्पा एकदम शांतपणे बसलेला. दरवर्षी मूर्ती आमची हीच असते, आम्ही कधी बदलत नाही ही मूर्ती. आणि हे काकांकडे आम्ही 4 वर्ष झाली आम्ही मूर्ती बनवतोय. तर आता आम्ही बाप्पाला घेऊन चाललेलो टेम्पोमध्ये. टेम्पोमध्ये बाप्पांना बसवलं आणि मग आजोबा चढले आणि मग त्यांच्या मागे आम्ही चढलो. तिथे व्यवस्थित हे करायला रेती टाकलेली. मग आम्ही टेम्पोमध्ये बसलो आणि हे बघा टेम्पो चालू झाला. घरी आल्यावर आम्ही डेकोरेशन करायला घेतलं. गावी जास्त काही डेकोरेशन करत नाही, पण हे पानांचं करा. हे पानं म्हणजे आयुर्वेदिक असतात. तर हे मी सगळं आजोबा तिथे बांधत होते आणि मी देत होते आणि दीदी पण मला मदत करत होती. आत्या तिथे सगळं वरती बांधत होती. हे सगळं लायटिंग वगैरे, अजून लायटिंग पणचं काम आहे, ते पण दाखवतो तुम्हाला. तर हे बघा इथे सगळी लायटिंग लावायची होती आणि मग मी आजोबांना मदत करत होतो. आजोबा बोलत होते मी सोडतो, तू मागे घेऊन जा. तर मी असं हळूहळू तोरण मागे घेत होतो आणि मग हे तोरण तिथे आम्ही मागे लावणार होतो. तर असं हळूहळू घेतो आहे, कारण त्या लाईटी बारीक असतात ना, पटकन सुटेल म्हणून आजोबा हळू सोडत होते आणि मी घेत होतो. आणि मग नंतर हे बघा डेकोरेशन आमचं सगळं तेव्हाचं आयुर्वेदिकचे जे पानं असतात ते लावून झालेली होती. आणि इथे जे फ्लावर आहे तिथे आम्ही लावणार होतो लायटिंग. तर बघा एकदाच आमचं डेकोरेशन सगळं पूर्ण झालं. हे सगळ्या मागच्या तोरण जे होतं ते लावलं. सकाळी लवकर भटजी आले आणि आज मला बाप्पाची पूजा करायची होती, म्हणजे स्थापना करायची होती. तर आजोबा बोलले तू उभा राहा, म्हणून मी उभा राहिलो. मग भटजी मला सांगत होते तसं तसं मी करत होतो. मग मी हे जे मला भटजी देत होते हार वगैरे, तर हारवाले मला टाकायला जमत नव्हता. मग आजोबा हे सगळं करत होते आणि मी बघत होतो. आता मला पूजा करायची होती, मी पहिल्यांदा पूजा करत होतो. आणि मग हे पान वगैरे मला दिलं. हे बाप्पाच्या पायाकडे ठेवायचं होतं. मग मी ते हळूहळू ठेवलं. नंतर सगळं चाललेलं. मला वाटलं खूप वेळ जाईल, पण नाही, लवकरच झालं. मी कधी पूजा केली नव्हती अशी बाप्पाची. माझं पहिलं वर्ष होते मी गावी गेलेलो. दरवर्षी मी गावी नाही जात गणपतीला, मी मुंबईलाच असतो. पण यावर्षी नवीन घर बांधलं म्हणून मी गणपतीला गावी गेलो. एवढी मजा आली ना, असं वाटतंय की आता दरवर्षी गावीच यावं मग गणपतीला. हां बघा आता आमचा बाप्पा सगळं मस्त दिसतोय. दरवर्षीप्रमाणे आमचं डेकोरेशन आणि गणपती बाप्पाची मूर्ती एकदमच मॅच झाली. दरवर्षी असं असतं. तर हा बघा आमचा बाप्पा. परत हे बघावचं डेकोरेशन, हे सगळं नॅचरल हे केलेलं आहे. सगळं नेचरचं पूर्ण डेकोरेशन केलं आहे. मला वाटलेलं असं मुंबईसारखं करायचं, पण नाही. मम्मी बोलली की गावचं आहे ते गावच्यासारखंच राहू दे, प्रॉपर एकदम छानपैकी. नंतर 1 वाजता गणपती बाप्पाची आरती चालली होती. मग आम्ही सगळ्या आरतीला गेलो.
तर हे बघा बाप्पाच्या नैवेद्यासाठी गोड गोड मोदक बनवलेले. मला तर मोदक खूप आवडतात, तर मी पण मदत केलेली मोदक बनवायला. आणि मग नंतर आम्ही जेवायला बसलो. सगळ्यांना एक एक मोदक आणि मग उसळ सगळं बनवलेलं आणि नैवेद्य दाखवला. आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. चला बाय.